काय मग मित्रांनो, भाज्या खायला सुरुवात केली की नाही? पौष्टिक पदार्थ वगैरे. व्हेरी गुड. मला माहितीच होतं हा धडा तेवढ्यासाठी तर आपल्याला दिलेला आहे. आणि हे ज्याचे सगळं सांगितले ते तुम्ही त्याचं पालन नक्कीच करणार आहात. बघा आता काय दिलं इथं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज सी, डिस्कस इन पेअर. पेअरमध्ये तुम्ही चर्चा करायची. एनलिस्ट. एनलिस्ट म्हणजे खाली लिस्टमध्ये लिहायचे काय? दी ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्थी फूड अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. ओके. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, हेल्दी म्हणजे आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थ खाल्ल्यामुळे काय फायदे होतात, आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. जर पॅक्ड फूड, पॅकेज फूड म्हणजे काय, ते कुरकुरे वगैरे येतात नाही का, ते तसलं खाल्ल्यामुळे काय तोटे होतात? नक्की तोटे होतात ना रे मुलांनो. हां, मग माहिती आहे तर आत्तापासनं आपले हे पॅकेज फूड बंद. मग आता बघूयात आपण ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय काय आहेत की आपण हेल्दी फूड खातो त्याचे. तर इट गिव्ज अस एनर्जी. फर्स्ट काय लिहायचं तुम्ही? इट गिव्ज अस एनर्जी. सेकंड लिहू शकता इट गिव्ज अस विटॅमिन्स. थर्ड, इट कीप्स अस हेल्दी. फोर्थ, प्रोटेक्ट्स अस फ्रॉम इलनेस म्हणजे आजारपणापासून दूर ठेवतो. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. बघा तुम्हाला हे भरभर वाटत असेल तरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे ऐकू शकता. आता डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटे काय आहेत की ते पॅकेज फूड खाल्ल्याचं. पहिलं ह्याच्या विरोधात लिहायचं. वी वोंट गेट एनर्जी. कुरकुरे खाल्ल्यामुळे काही एनर्जी मिळते का? नाही, अजिबात नाही. वी वोंट गेट एनर्जी. सेकंड, वी वोंट गेट विटॅमिन्स. थर्ड, वी वोंट बी प्रोटेक्ट फ्रॉम इलनेस. आजारपणापासून आपल्याला ते वाचवू शकत नाही. आणि चौथं आहे वी विल वेस्ट अवर मनी. हे खाऊन तुम्हाला काही फायदा झाला का? काहीच फायदा झालेला नाही. मग अशा प्रकारे आपले पैसे पण वाया गेले आणि पोटही नाही भरलं आणि आजाराला आपण आमंत्रणच दिलं आहे. नाव कम ऑन, टर्न दी पेज, पेज नंबर 8. येस, पेज नंबर 8. What is given there? D. Read the grid carefully and encircle the names of eatable mentioned in it. म्हणजे काय? ग्रीड म्हणजे हे जे टेबल दिलेलं आहे, हे जे बॉक्स दिलेले आहेत ते केअरफुली वाचायचं आहे. आणि एनसर्कल, त्याला सर्कल करायचं आहे. कशाला? द नेम्स ऑफ इटेबल्स. इटेबल्स म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी इथं दिल्या आहेत त्याला मेन्शन म्हणजे इथं नमूद केल्या आहेत त्याला तुम्ही काय करणार आहात? गोल करणार आहात. बघा पहिलं तर दिलेलं आहे त्यांनी आपल्याला दाखवलं आहे कस्टर्ड. ओके. आता मी तुम्हाला देते. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त सापडले तर तुम्ही त्यालाही एनसर्कल करू शकता. नेक्स्ट आहे पनीर. PANEER, पनीर. नंतर असं उभ्यामध्ये पण आपण घेऊ शकतो. नट्स, NUTS, नट्स. इथे बघा कॅरेट. बघा काही जण कॅरोट म्हणतात. इट्स नॉट कॅरोट चिल्ड्रन, इट्स कॅरेट. CARROT, कॅरेट. नेक्स्ट भिंडी है ना, आपल्या लेसनमध्ये होतं भिंडी. BHINDI. आणि परत आहे इथं ज्यूस. बघा वेगवेगळ्या प्रकारचे पण पॅकेजमधले ज्यूस, बॉटलमधले नाही, घरचे काढलेले. JUICE, ज्यूस. असे मी एवढे शोधले आहे. तुम्ही आणखीन शोधले तर प्लीज मला कमेंट करा. ओके. नाव दी नेक्स्ट क्वेश्चन इज E. क्लासिफाय दी वर्ड्स इन द गिवन कॉलम्स. क्लासिफाय म्हणजे त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. कशामध्ये? ॲडजेक्टिव्ज. तर मुलांना ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? तर विशेषण. विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती दिली जाते त्याला विशेषण हे मराठीत म्हणतो. सेम वे इंग्लिशमध्ये त्याला ॲडजेक्टिव्स म्हणतात. नाउन्स. व्हॉट आर द नाउन्स? नाउन्स म्हणजे मागच्या वेळेसच मी सांगितलं होतं, लिव्हिंग और नॉन लिव्हिंगला आपण जे काही नाव देतो ते नाउन्स. उदाहरणार्थ हे टेक्स्टबुक हे नाउन आहे, हे पेन्सिल हे नाउन आहे. पण आपल्या लेसनमध्ये क्रो, स्नेक हे काय लिव्हिंग आहेत, ते पण नाउन झाले. वर्ब्स म्हणजे क्रियापद. बघा मुलांनो, सोप्पं ह्याची आयडिया तुम्हाला सांगते लक्षात ठेवण्याची. जे आपण दिवसभरात क्रिया करतो की नाही, ज्या काही ॲक्शन्स करतो, हसणे, बोलणे, रडणे, खाणे, पिणे, झोपणे इत्यादी खूप आपण क्रिया करतो, त्या सगळ्या झाल्या वर्ब्स. ॲक्शन वर्ड्स आर वर्ब्स. आणि ॲडवर्ब्स, आता त्या ज्या काही क्रिया केल्या त्या कशा प्रकारे केल्या?
त्याचे जे काही विशेषण सांगितलं जातं त्याला म्हणायचं ॲडवर्ब्स. ॲड आले की नाही, ॲड म्हणजे आपण ॲडिशन करतो ना, अर्थात इथं ADD नाही आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे खूण की क्रियाविशेषण हवी आहे. मराठीत आपण म्हणतो ना क्रियाविशेषण हवी आहे. सो दॅट इज ॲडवर्ब्स. चला तर मग आता आपण क्लासिफाय करूया. मी असं शॉर्ट पद्धतीने इथं लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला पटपट मिळून जाईल. बघा, मियरली काय आहे, ॲडवर्ब आहे. रन येस ते ॲक्शन आहे, त्याच्यामुळे जाणार वर्बमध्ये. हंग्री काय आहे, विशेषण आहे, भूक लागलेली आहे म्हणून हंग्री, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. देन बोल, याला बाउल नाही म्हणायचं, बोल इज नाव. टी नाव. मला माहिती आहे तुम्ही नाही पीत, दूध पिता ना, गुड. अँग्री दॅट इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. हंग्रीली म्हणजे काय, हंग्री तर आहे आणि त्याच्यापुढे काहीतरी लावलं आहे. जेव्हा असे प्रत्यय लावले जातात ते ॲडवर्बमध्ये जातात, ॲडवर्ब. आणि कॅच काय आहे, वर्ब. तर आपण परत एकदा बघूया ॲडजेक्टिव्स काय काय झाले आपले, हंग्री, अँग्री. नाऊन काय काय झालं, बोल, टी. वर्ब्स काय काय झाले, कॅच, रन ऑर रन, कॅच. आणि ॲडवर्ब्स काय झाले, मियरली, हंग्रीली. चला नेक्स्ट क्वेश्चन F. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज यूजिंग द गिवन वर्ड्स. हा एक त्याने मेसेज दिलेला आहे आणि त्यांनी मध्ये काही शब्द घातलेले नाहीत, गाळलेल्या जागा आहेत. पण येस, वी गॉट बॉक्स ओव्हर हिअर विथ द वर्ड्स. लेट्स सी. काय आहे, प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करणे, नीड गरज असणे, ईट इलनेस, एनर्जी म्हणजे ताकद, आणि हेल्दी म्हणजे आरोग्यदायी. आता आपण वाचूयात हे काय आहे. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर डॅश. यू गिव्ह अस विटमिन्स अँड डॅश. यू डॅश अस फ्रॉम डॅश. यू कीप अस डॅश. वी मस्ट डॅश यू टू स्टे फिट. थँक यू फॉर वॉट यू डू फॉर अस. युअर फॅन बलबीर. बघा शेवटी बलबीरची गाडी कशी रुळावर आलेली आहे. काय म्हणतोय बघा तो, यू आर अवर डॅश. तुम्ही म्हणजे भाज्यांना तो म्हणतोय, तुम्ही काय आहात, अवर नीड म्हणजे गरज, तुम्ही आमची गरज आहात. यू आर अवर नीड. ओके, आपण इथे एक नंबर टाकून देऊया, नीड. यू गिव्ह अस विटमिन्स अँड, येस काय येणार, यू गिव्ह अस विटमिन्स अँड एनर्जी. राईट, हे नंबर 2. तुम्ही आम्हाला विटॅमिन आणि ताकद देता. यू डॅश अस फ्रॉम डॅश. यू प्रोटेक्ट अस, इथं 3rd टाका. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, 4th टाका. यू कीप अस, करेक्ट, हेल्दी, 5 टाका. वी मस्ट, येस, ईट यू टू स्टे फिट. आम्ही तुम्हाला खायला पाहिजे का, तर आम्ही फिट राहायला पाहिजे, आजारी पडायचं नाही आम्हाला. थँक्यू फॉर वॉट यू डू फॉर अस. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोणी लिहिला आहे हा मेसेज, येस, युअर फॅन म्हणजे काय, त्यांचा आवडणारा, खूप प्रेमात पडलेला, सो त्याला फॅन म्हणतात. युअर फॅन बलबीर. चला, छान त्याने मेसेज दिलेला आहे. आता पुढं काय सांगतायत बघा. जी, रीड द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्द वाचा. काय दिलं आहे, REAL, रियल. आता त्या शब्दाला काय केलं आहे, REAL तर आहे, पुढं काय लावलं आहे, LY. मग हे काय झालं, रिअली म्हणजे खरं, आणि म्हणतो ना आपण खरंखुरं, म्हणजे अजून त्याला काहीतरी आपण प्रत्यय जोडला. ग्रीडी म्हणजे हवरेपणाने, GREEDY, ग्रीडी. आणि तो कसा खात होता, ग्रीडीली, म्हणजे त्याला पुन्हा प्रत्यय लावला. काय लावला, LY. पण मुलांना बघा हां, कधी LY लावताना काय होतं, हा Y जातो आणि त्याच्याऐवजी I लावायचा आणि पुढे LY. प्रत्येक वेळेला होईल असं नाही, पण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी घडतात. काय, वी हॅव टू रिमूव्ह Y, ॲड I अँड LY. इट इज ग्रीडीली. नाव ॲड द सफिक्स LY to the following words and rewrite. See friends,
whatever we had added ly here, it is known as suffix. सफिक्स म्हणजे आपण जे प्रत्यय लावतो की नाही मुलांना, बघा आता उदाहरणार्थ मराठीत आपण गरीब तर गरिबी, श्रीमंत श्रीमंती, भारत भारतीय, असे काही शब्द काही अक्षरं त्याला जोडतो, त्याला म्हणायचं सफिक्स. तसं इथं रिअल किंवा ग्रीडी ह्याला काय जोडलेलं आहे, ly, ह्याला म्हणायचं सफिक्स. चला तर आपल्याला आता ह्या खालील गोष्टींना सफिक्स लावायचं आहे. कुठला सफिक्स लावायचा आहे, येस, ly. What is the first one? It's slow, slow, slow. You will add ly here and it will become slowly. Correct. Tortoise walks slowly, we can say, है ना. Next, happy, happy, happy. Just now I said sometimes we have to remove y and it will be ily. मग तुम्ही इथं काय लावणार, हा y काढणार आहात, ily लावणार आणि happily. Next, easy, remove y, add I and say easily, easily, easily. Like, likely, like, हे असंच राहणार बरं का मुलांनो, like, ly, likely. Week, week म्हणजे आठवडा, WEEK, week, वीकली. आपण म्हणतो ना वीकली टेस्ट आहे, मग आठवड्याच्या परीक्षा, वीकली मार्केट, आठवड्याचा बाजार, त्याला आपण लावलं ना चाची, हे प्रत्यय लावले. सेम वे WEEKLY, वीकली. क्विक म्हणजे पटपट, क्विकली, QUICK, क्विक, त्याला लावा फक्त ly, QUICKLY, क्विकली. फक्त चेंज कुठे झालेलं आहे, ह्या दोन वायमध्ये. वाय जातो, त्याच्याऐवजी आय येतो आणि ly लावायचं आहे. बघा आता नेक्स्ट दिलेलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, TENSE, टेन्स. हे टेन्स जर तुमचं नीट झालं नाही तर टेन्शन सुरू होईल, है ना. बरं, मजेचा भाग सोडला तर लक्ष द्या, खूप छान प्रकारे हे तुमचं होणार आहे, कारण तुमचं 6वीचं पुस्तक त्याच प्रकारे ड्राफ्ट केलेलं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहजतेने घडाव्यात, मिळाव्यात. तर काय सांगतायत बघा, रीड अँड अंडरस्टँड. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, मराठीमध्ये साधा वर्तमान काळ. आता हा कशासाठी वापरतात, तर रोजच्या सवयी, रोजच्या क्रिया दर्शवण्यासाठी ज्या काही ज्या काही शब्दांचा वापर केला जातो तो सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. उदाहरणार्थ आता तुम्ही रोज शाळेत जाता ना, मग तर कसं म्हणणार, मी शाळेत जाते, मी शाळेत जातो, मी रोज शाळेत जाते, मी रोज शाळेत जातो, मी रोज दात घासतो. त्याला ठराविक काळ असा सांगावा लागत नाही, तो सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ ह्याच्यामध्येच मोडतो. तर बघूयात आपण वाक्य कसं दिलं आहे बघा, काळजीपूर्वक बघा. आय प्ले, यू रीड. बरं, आपण आधी प्लेचेच वाक्य घेऊया. आय प्ले, वी प्ले, ही प्लेज, इट प्लेज, यू रीड, यू रीड, शी रीड्स, दे रीड. बघा आता तुम्हाला जाणवेल, तर आयच्या नंतर प्ले आलं, हुईच्या नंतर प्ले आलं, तर हीच्या नंतर एस लागला आहे प्लेला, इटच्या नंतर एस लागला आहे, किंवा इथं सगळीकडे रीड आहे आणि शीच्या नंतर एस लागला आहे, असं का. तर हे काही वचनाचा खेळ नाही आहे. इथं काय सांगितलेलं असतं माहिती का, ही, शी आणि इट हे थर्ड पर्सन असतात, म्हणजे तृतीय पुरुष असतात. आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो. एवढंच काय, समजा आपण यांच्याऐवजी कुणाचं नाव घेतलं, समजा मी राधा म्हटलं, राजू म्हटलं, तर ते काय झाले, ते थर्ड पर्सन झाले. मग ज्या वेळेला थर्ड पर्सनच्याबद्दल आपण बोलत असतो तेव्हा क्रियापदाला एस प्रत्यय लागतो. एस किंवा ES, ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे एस किंवा ES लागतो. आता ES कधी लागतो, तर ज्या क्रियापदाच्या शेवटी एस, CH, S, O, X हे येणार, त्याच्या शेवटी ES लागणार. म्हणून आता बघा, थर्ड पर्सन म्हटलं, मग तुम्हाला वाटलं असेल अरे फर्स्ट पर्सन कोण. फर्स्ट पर्सन हे नेहमी जी बोलणारी व्यक्ती असते ती नेहमी फर्स्ट पर्सन असते.
सेकंड पर्सन कोण? तर ज्याच्याशी डायरेक्ट बोललं जातं तो सेकंड पर्सन. मग थर्ड पर्सन कोण? मग थर्ड पर्सन ज्याच्याबद्दल बोललं जातं. मग ती व्यक्ती अगदी तुमच्या शेजारी असो, तुमच्या ग्रुपमधली असो किंवा तुमच्याजवळ नसेलही, देन टू इट इज थर्ड पर्सन, तरी पण ती थर्ड पर्सन असणार आहे. म्हणून ही प्लेज, इट प्लेज, शी रीड्स असं आलेलं आहे. ओके, हे जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये यस म्हणून टाका. आणि काय सांगितलं आहे बघा इथं, आता यू रीड आणि यू रीड सेम का आलं? प्रिंटिंग मिस्टेक आहे का? नाही मुलांना. हा यू जो घेतला आहे तो तू एक वचनासाठी आणि हा जो यू घेतला आहे तो तुम्ही अनेक वचनांसाठी. बघा आता एखाद्या मुलाला मला सांगायचं असेल किंवा मुलीला म्हणायचं असेल तू वाच किंवा तू वाचते, तर मी तू म्हणणार, तेव्हा यू रीड. आता अख्ख्या वर्गात जेव्हा शिक्षक म्हणतात तुम्ही वाचा, त्यावेळेला अनेक वचनासाठी वगैरे नाही, अनेक वचनासाठी आहे तुम्ही या प्रकारे. हे एक वचन, हे अनेक वचन, दोन प्रकारचे यू असतात. ओके, नव सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा तयार करतात ते पण सांगते तुम्हाला. त्याचा फॉर्म्युला कसा असतो? एस काय लिहितात बघा, एस प्लस वर्ब. वर्बला काय टाकायचं इथं? ॲक्च्युली तुम्हाला पुढच्या वर्षी कळेल काय आहे ते, V1. ओके, प्लस त्याच्यामध्ये कधी कधी एस किंवा ES लावला जातो. आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्या मदतीने आपण वाक्य केलेलं आहे ते. आता एस म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. V1 म्हणजे क्रियापद, उदाहरणार्थ प्ले, रीड हे क्रियापद झालं. प्लस एस किंवा ES, काही ठिकाणी एस किंवा ES मी आता तुम्हाला सांगितलं. बघा इथं लागलं आहे की नाही, एस, तर तो लावायचा. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कशाच्या मदतीने वाक्य पूर्ण झालं. उदाहरणार्थ तो बॉल घेऊन खेळतो, मग तो खेळतो असं मला म्हणता आलं असतं. मग ते सिम्पल वर्ड झाल्याचं ह्याप्रमाणे वी प्ले, यू प्ले प्रमाणे. ओके, पण मी आत्ता मुद्दामून काय सांगितलं? बॉल. मग बॉल काय होतो? वर्ब, म्हणजे कशाच्या तरी साह्याने तो खेळतो. सो कशाच्या मदतीने? तेव्हा ते ऑब्जेक्ट येतं. तर हा एक फॉर्म्युला असतो मुलांनो सिम्पल प्रेझेंट टेन्स करण्याचा. तर बघा आता इथं काय दिलेलं आहे खाली, वी यूज, हे जे पिंक विंडो आहे ना ती मी वाचते. वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रूटीन. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, रोजच्या क्रिया करण्यासाठी आपल्याला जे काही वाक्यांची गरज लागते ते आपण सगळे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा वापरतो. मग काय काय आलं? डेली रूटीन, रेग्युलर ॲक्शन्स, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ, जे काही सत्य आहे. आपण काय म्हणतो? सूर्य पूर्वेकडून उगवतो. मग हे काय, कुठला काळ झाला? इथं काळ निश्चित नाही, पण सिम्पल प्रेझेंट टेन्सचंच हे वाक्य आहे. कारण काय आहे? ती रोजची युनिव्हर्सल ट्रूथ, विश्वाचं सत्य आहे ते. नाउ विल सी द एक्झाम्पल. नंबर 1, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. मुलांनो इथं सन हे सब्जेक्ट आहे, रायझेस हे V1 आहे, वर्ब आहे. इथं ऑब्जेक्टची काही गरज नाही किंवा नाहीच आहे. नंबर 2, आय गो टू स्कूल एव्हरी डे. मग इथं सब्जेक्ट आहे आय आणि गो आहे वर्ब. बघा वर्बला अंडरलाईन केलेलं आहे. आणि ह्या रायझेसला बघा एस लागला आहे, कारण सन हा काय आहे? थर्ड पर्सन आहे. नेक्स्ट, शी ड्रिंक्स मिल्क डेली. ती रोज दूध पिते. सो शी इज सब्जेक्ट, ड्रिंक्स वर्ब, मिल्क ऑब्जेक्ट. आला बाबा ऑब्जेक्ट एकतरी. आणि बघा शी थर्ड पर्सन असल्यामुळे इथं काय लागलेलं आहे? एस लागलेला आहे. कळलं असेल असं समजून आपण पुढचं बघूया. नाही कळलं तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण परत एकदा ह्याच्यावरती ह्याची कारणं काय वाक्य पुन्हा घेऊया. नेक्स्ट पेज नंबर 9. इट इज आय. रीड द गिवन टेबल. चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. रीड द गिवन टेबल. जेव्हा रीड म्हणतात तेव्हा काळजीपूर्वक ते वाचायचं असतं. चूज वन वर्ड, ह्यातला एक कुठला तरी शब्द निवडा. फ्रॉम ईच कॉलम, प्रत्येक कॉलममधला एक शब्द उचलायचा, शोधायचा किंवा निवडायचा. अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस, आणि अर्थपूर्ण वाक्य करायची आहे. फॉर एक्झाम्पल,
आय रन फास्ट असं त्यांनी केलेलं आहे. ओके, बघा इथं दिले आय रन फास्ट. मग मी असं पण करू शकते, आय प्ले क्रिकेट. पहिलं लेटर कॅपिटल, क्रिकेट नंतर वाक्य पूर्ण झालं म्हणून फुल स्टॉप. आय प्ले क्रिकेट. हे असं पण येईल, आय रीड बुक्स, आय वॉच TV, आय ईट मँगोज, आय कट व्हेजिटेबल्स, आय रन फास्ट. आता यूमध्ये काय येईल, सेम तसंच, यू प्ले क्रिकेट, यू रीड बुक्स, यू वॉच TV, यू ईट मँगोज, यू कट व्हेजिटेबल्स, यू रन फास्ट. कळलं आहे? नेक्स्ट वीचं पण सेम तसंच, वी प्ले क्रिकेट, वी रीड बुक्स, वी वॉच TV, वी ईट मँगोज, वी कट व्हेजिटेबल्स, वी रन फास्ट. आता दे म्हणजे ते सगळे, ते जरी असले तरी ते आपण म्हणत असलो तरी हे थर्ड पर्सन नाही. तर दे सेम मगाचसारखंच, दे प्ले क्रिकेट, दे रीड बुक्स, दे वॉच TV, दे ईट मँगोज, दे कट व्हेजिटेबल्स, दे रन फास्ट. आत्ता इथून मजा सुरू. ही का मजा सुरू, कारण ही आणि शी थर्ड पर्सन आहेत. आता सगळे एस आणि ES वाले क्रियापदं आपल्याला वाचायची. बघा इथला जो क्रियापद आहे ह्याला ES लागलं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना, CH नंतर पण ES लागतं, तर ते लागलेलं आहे. सेम असेच करायचे पण आता एसवाले. ही प्लेज क्रिकेट, ही रीड्स बुक्स, ही वॉचेस TV, ही इट्स मँगोज, ही कट्स व्हेजिटेबल्स, ही रन्स फास्ट. She plays cricket, she reads books, she watches TV, she eats mangoes, she cuts vegetables, she runs fast. ना, कळलं तुम्हाला? व्हेरी गुड, तुम्ही सगळे स्मार्ट आहात. नेक्स्ट आहे जे, अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिवन वर्ड्स. ह्या शब्दांमध्ये काही अक्षरं अशी आहेत की ज्यांचा उच्चार करायचा नसतो. नाईट, नॉलेज, नॉट. नाईटमध्ये के सायलेंट आहे. नॉलेजमध्ये के, डी आणि ई हे सायलेंट आहे. नॉटमध्ये के सायलेंट आहे. सायकोलॉजी पी सायलेंट आहे. न्यूमोनिया पी सायलेंट आहे. लिंबमध्ये बी सायलेंट. डंब बी सायलेंट. कोम बी सायलेंट. ऑनेस्ट एच सायलेंट. आर ह्याला आवर म्हणायचं नाही, आर म्हणायचं प्रॉपर इंग्लिश. आर 1 hour 2 hours 3 hours लाईक दॅट. सो एच सायलेंट. स्कूल एच सायलेंट. नाव थोडासा खेळ पण झाला पाहिजे. काय दिलं आहे बघा, खे लेट्स प्ले स्नेक्स अँड लॅडर्स. म्हणजे काय, सापशिडी. स्नेक्स साप, लॅडर्स शिडी. आता त्याचे नियम काय आहेत बघा, कसं दिलं आहे. साप काय करतो आहे तुम्ही पाहिलात तर साप जो आहे हा जनरली जंक फूड किंवा फास्ट फूड आपण म्हणतो ना त्यांच्याजवळ आहे. टिप्स ऑन प्लेईंग द गेम्स. टिप्स म्हणजे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या पाळायच्या आहेत हा गेम खेळताना. टेक अ डायस, रोल इट. डायस असतो ना, त्याच्यावरती नंबर असतात, छोटे छोटे डॉट 1 2 3 4 5 6. तर त्याला घ्यायचा, तो रोल करायचा. रोल म्हणजे गडगडायला लावायचं. मूव्ह युअर टोकन फॉरवर्ड अकॉर्डिंग टू द नंबर. टोकन म्हणजे काय, तुमच्या टिकल्या असतात की नाही, जसा नंबर येईल तसं अकॉर्डिंग टू त्याप्रमाणे तुम्ही ते पुढे सरकवणार आहात. इफ युअर टोकन स्टॉप्स ऑन अ हेल्दी फूड. जर तुमचं टोकन, आता हे हेल्दी फूड आहे, इथे जर थांबलं तर काय करायचं, क्लाइंब द लॅडर. शिडीवर चढायची. इफ युअर टोकन स्टॉप्स ऑन अनहेल्दी फूड. जर तुमचं टोकन अनहेल्दी फूडवर, उदाहरणार्थ इथे थांबलं तर तुम्हाला काय करायचं आहे, स्लाईड डाऊन द स्नेक. त्या सापावरून खाली यायचं आहे. रोल द डायस अगेन वेन इट इज युअर टर्न. तुमचा
तुमची पाळी येईल, तुमची वेळ येईल, तुमचा चान्स, टर्न म्हणजे तुमचा चान्स येईल, त्यावेळेला पुन्हा डायस रोल करा. द फर्स्ट प्लेयर हू रीचेस अप टू 100 विन्स द गेम. जो खेळाडू पहिल्यांदा 100पर्यंत, तुम्हाला माहिती आहे हा नियम, तो हा गेम जिंकतो. अशा प्रकारे आपण ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स पण बघितलेले आहेत. तुम्ही लवकरात लवकर हे क्वेश्चन आन्सर्स लिहा आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ओके, ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी. बाय चिल्ड्रन.